मस्त असा आपले कढी आणि भात तयार झालेला आहे। जर माझी कढीची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण मस्त अशी कढी बनवणार आहोत। कढी बनवण्यासाठी मी इथं रात्रीच दही लावून घेतलेला आहे। 1 लसूण सोलून घेतलेला आहे, 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। यामध्ये मी सगळ्यात अगोदर लसूण, खोबरं, अद्रक कुटून घेतलं होतं। आता यामध्ये हिरवी मिरची, इथं मी 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। लसूण, 1 लसणाची कुडी सोलून घेतलेली ती टाकते। 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं। आता हे सगळं छान असं आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे। आता आपलं जे दही आहे आपल्याला ते रवीच्या साहाय्याने छान असं फिरवून घ्यायचं आहे। तर या मिक्सरमध्ये आपल्याला शेंगदाणे ओबडधोबड कुटून घ्यायचे आहेत। लय बारीक मोठाच कूट ठेवायचा आहे आपल्याला। हे कुटून घेऊया। आता या रवीनं सगळं दही छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं फिरवायचं आहे। या रवीच्या साहाय्याने सगळं दही आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं फिरवूया। एक ग्लासला थोडं कमी मी याच्यात पाणी टाकलेलं आहे। आता हे छान असं आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायचं आहे। आता आपण जी हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती यात टाकूया। जो शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला होता तेही सगळं टाकूया। हे एकदा मस्त असं फिरवून घेऊया, म्हणजे सगळं एकत्र होईल। मीठ मिरची आपली सगळी मिक्स होऊन जाईल। आता आपल्याला याला छान अशी फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी पातेलं गरम करायला म्हणते। पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊया। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, हळद टाकून घेऊ। एक उकळी आली की बंद करायचं आहे। आपली कढी फुगायला लागलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। मस्त अशी आपली कढी तयार झालेली आहे। जर कढीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा। मस्त असा आपले कढी आणि भात तयार झालेला आहे। जर माझी कढीची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।